सोमवारपासून संसद सुरू होतीये, पण या वेळेला फक्त पाऊस पडणार नाहीये, राजकारणावर वादळ येऊ शकतं. मैडम जल्दी मत करिए, थोड़ा समझ लीजिए। लेकिन उन्हीं का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया। मैं हिंदुस्तान के भविष्य की बात कर रहा हूँ। 2+6 इज इक्वल 50% लिखित में चाहिए। इंग्रजी में रिपीट करती है, कंसिडर सपोर्टिंग इफ द 50% कैप इज टू बी डिस्कस्ड। आज हमारे देश के युवाओं की क्या हालत हो गई, आप देखिए आके ना कि आप अपना बाहर का टूर करिए। आता काँग्रेसचे प्रवण खेडा हे स्वतः इथे पोहोचलेले आहेत। तो दहशतगर्दों का बी टीम है। ये मूवमेंट है, इसकी शुरुआत है, आप मूवमेंट को ज्वाइन कीजिए। हजारों की संख्या में हम सब मिलके इस मुद्दे को संसद के हवाले करेंगे। 20 जुलै 2026 म्हणजे सोमवारी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। यावेळेला कदाचित गेम मोठा असेल, असे काही निर्णय येऊ शकतात जे फक्त आजचं सरकार नाही तर पुढची अनेक दशकं भारताचं राजकारण कसं चालेल हे ठरवू शकतात। मतदारसंघांचा नकाशा बदलू शकतो। एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री तुरुंगात गेला तर त्याची खुर्ची वाचणार की नाही याचे नियम बदलू शकतात। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे सरकारकडे खरंच एवढी ताकद आहे का की राज्यघटना बदलणारे मोठे निर्णय पास करू शकेल, की काही मित्रपक्ष शेवटच्या क्षणी नेटवर्क इश्यू दाखवणार। यावेळेला फक्त विरोधक सरकारला टार्गेट करणार नाहीत तर सरकारलाही स्वतःचे नंबर्स मोजावे लागणार आहेत। म्हणजे हा गेम फक्त संसदेचा कार्यक्रम नाहीये, भारताच्या पुढच्या राजकीय सीझनचा ट्रेलर आहे। खासदारांची निष्ठा, रिजनल पक्षांचं भवितव्य, मतदारसंघांचा नकाशा आणि शेवटी तुमच्या आमच्या मताची किंमत या सगळ्यावर परिणाम करणाऱ्या घडामोडी आता दारात येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत। आणि म्हणून तुम्ही आतापर्यंत जर कधी संसदेचं पावसाळी अधिवेशन फार इंटरेस्टिंगली पाहिलं नसेल तर नक्की बघा यावेळेस, कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत। त्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। 8-17 एप्रिलचा तो दिवस जेव्हा संसदेमध्ये 3 बिल्स सादर करण्यात आली। द कॉन्स्टिट्यूशन 131st अमेंडमेंट बिल 2026 म्हणजे संविधानातली 131वी घटना दुरुस्ती, द डिलिमिटेशन बिल 2026, द युनियन टेरिटरीज लॉ अमेंडमेंट बिल 2026। आता या तीनही बिल्समध्ये महिला आरक्षण हे नाव कुठे होतं का? नाही, पण त्यावेळेस काय होत्या? बंगालच्या निवडणुका। नारी शक्तीला अभिवादन गरजेचं होतं आणि त्यामुळे भाजपनं प्रचार काय केला की महिला आरक्षण बिल पास झालं नाही तर महिलांना 33% आरक्षण मिळणार नाही आणि विरोधक महिलांच्या विरोधात आहेत। खरी फॅक्ट काय होती हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे। पुन्हा एकदा 2 मिनिटात मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतेच, पण लक्षात घ्या आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात 17 एप्रिलला जी ही 3 बिल्स पास झाली नाहीयेत ती रिइंट्रोड्यूस होतील आणि एप्रिलमधलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा एनडीएचा प्रयत्न राहील असं आता अनेक बातम्यांमध्ये म्हटलं जातंय, राजकीय विश्लेषक सांगतायत। नीट आठवूयात काय झालं। ही 3 बिल्स संसदेत मांडली गेली पण 54 मतं कमी पडली, कारण जेव्हा राज्यघटनेत बदल करायचा असतो म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची असते तेव्हा स्पेशल मेजॉरिटी लागते, 2/3 मेजॉरिटी लागते। तेव्हा काय चित्र होतं? टोटल वोटिंग केलेले एमपी होते 528 आणि इन फेवर म्हणजे येस म्हणून जे वोट्स आले होते ते होते 298 आणि या बिलांच्या अगेन्स्ट जे वोट आले होते नो म्हणून ते होते 230 आणि स्पेशल मेजॉरिटी होती 2/3 म्हणजे आकडा लागणार होता 352। हाँ 298 298, ना 230 230, 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ। आता लक्षात घ्या तेव्हा कुठल्या 2 गोष्टींवरनं विरोध होता। पहिला मुद्दा होता की दक्षिण भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रण चांगलं झालं, उत्तर भारतात लोकसंख्या जास्त वाढली, त्या तुलनेत जर नवीन लोकसंख्येनुसार जागा वाटल्या तर उत्तर भारताला जास्त जागा मिळतील, दक्षिणेकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतं आणि म्हणून तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक यासह अनेक राज्यांनी चिंता व्यक्त केली होती। त्यांचं काय म्हणणं होतं की लोकसंख्या आम्ही कंट्रोल केली आहे, मग आम्हाला शिक्षा का? आणि दुसरा मुद्दा असा होता की डिलिमिटेशनसाठी जर मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे तर त्यासाठी बेस काय असणार आहे, आकडेवारी कुठली वापरणार आहात? 16 वर्ष जुनी काँग्रेसच्या काळातली का लेटेस्ट आकडेवारीप्रमाणे नव्या भारतात नवे मतदारसंघ होऊ शकत नाहीत का? हा प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेस। एक्झॅक्टली हेच म्हणणं होतं मोदी सरकारचं सुद्धा 2023 मध्ये, पण 2026 येईपर्यंत वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। क्रक्स कुठे माहितीये का की 2023 मध्ये सर्व पक्षांनी मिळून नारी शक्ती वंदन अधिनियम बिल पास केलं, 106वी घटना दुरुस्ती करून ही पास झालं बिल। पण मोदी सरकार तेव्हा काय म्हटलं 2023 मध्ये की नाही, आत्ता नाही। मोदी सरकारनं एक आर्टिकल ऍड केलं 334A
हे आर्टिकल पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्यानं ऍड झालं. खूप महत्वाची गोष्ट आहे मोदी सरकारने या आर्टिकलमध्ये टाकलेली. सरकार काय म्हटलं, आत्ता नाही आम्ही आरक्षण देणार. खरं तर आरक्षण देणं शक्य होतं 2024 मध्ये, पण सरकार म्हणलं आत्ता नाही आरक्षण देणार. 2026 मध्ये जेव्हा नवीन जनगणना करू मग आम्ही डिलिमिटेशन करू आणि मग आम्ही महिलांना आरक्षण देऊ. डिलिमिटेशन आम्ही फक्त आणि फक्त महिलांना आरक्षण देण्यासाठीच करणार आहे. म्हणजे डिलिमिटेशनचा पर्पज फक्त महिला आरक्षण आणि तेही नवीन सेन्सस नंतरच करणार आहे. आता 2026चा सरकार म्हणते की नाही आम्हाला हा 334 अमेंड करायचा आहे, परत आम्हाला डिलिमिटेशन करायचंय ते आत्ताच करायचंय. नारी शक्ती बिल पास करायचंय ते आत्ताच करायचंय. पण 2026ला आता जी जनगणना होती त्यानुसार नाही, 2011च्या ओल्ड डेटानुसार. सो दिल्लीत सध्या एकच चर्चा आहे की डिलिमिटेशन आता थांबणार नाही. काँग्रेसच्या काळातल्या डेटावर का होईना पण डिलिमिटेशन आता पुढे न्यायचंय आणि म्हणूनच जरा 2 महिने आपण मागे जाऊयात. या 2 महिन्यात म्हणजे मे आणि जून मध्ये राजकारणात इतक्या गोष्टी घडल्यात की नेटफ्लिक्सलाही स्क्रिप्ट कमी पडेल. टीएमसी मध्ये धक्के बसले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं खासदार बाहेर पडले, सगळ्यांना लागली होती सत्तेची ओढ. दुसरीकडे 11 देशांच्या प्रेसला प्रश्न विचारण्याची संधी न देता मैत्रीचे फोटो, गोडगोड मेलेडी, आकड्यांची बेरीज वजाबाकी, 26 2 और 6 2 + 6 = ऑस्ट्रेलियातल्या दौऱ्यात चहाचे कप, घर में दूध ऑस्ट्रेलिया वाला आता है लेकिन चाय भारत वाली बनती है. आणि मफलरचा नॉस्टॅल्जिया. मुझे किसी ने गिफ्ट में 3 चीजें दी थी, ये मफलर. असं सगळं पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सोमवारपासून पुन्हा संसदेत दिसतील आणि खऱ्या फिल्मला आता सुरुवात होणार आहे. कारण जर हे घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेत आलंच तर प्रश्न फक्त एकच आहे की हे पास होईल का. एवढंच नाही तर प्रश्न हा पण आहे की पास करण्यासाठी लागणारे आकडे सरकार आणणार कुठून. हा फक्त नंबर गेम नाही, हा भारताच्या राजकारणाचा पॉवर कॅल्क्युलेटर आहे. 2 + 6 कोण कुणासोबत उभं राहणार, कोण मतदानाच्या वेळेला गायब होणार आणि कोण शेवटच्या क्षणी बाजू बदलणार. कारण हे बिल पास झालं तर फक्त संसदेचं गणित बदलणार नाहीये, भारताच्या लोकशाहीचा बॅलन्स, राजकीय नैतिकतेची व्याख्या आणि सत्ता मिळवण्यासाठी किती दूर जायचं याची नवीन रेषा आखली जाऊ शकते. आता नंबर गेम बघा. देशातल्या रिजनल पार्टीचे अनेक खासदारांना सत्तेचे डोळे लागलेलेच आहेत, हे आपण रोज उठून बघतोच आहे. संसदेत हे कसं दिसू शकेल. जी 2/3 मेजॉरिटी एप्रिलमध्ये सरकारला मिळू शकली नाही ती आत्ता मिळवण्याची वेळ जर आली तर ते आकड्यांची रांगोळी कशी दिसेल पुढच्या आठवड्यापासून. बघा आता लोकसभेत एकूण 540 खासदार आहेत, पण साधा कायदा आणि घटना दुरुस्तीचा कायदा यात खूप मोठा फरक असतो. जसं मी आधी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायची असेल तर 2/3 म्हणजे 2/3 मेजॉरिटी लागते, म्हणजेच किमान 360 खासदारांचा पाठिंबा लागतो. सध्या एनडीए कडे 298 खासदारांचं संख्याबळ. जर तृणमूल काँग्रेसचे 20 बंडखोर खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार सरकारच्या बाजूने मतदान करत असतील तर बातम्यांमध्ये असं येतंय की एनडीएचा आकडा 324 पर्यंत जाऊ शकेल. तरीही सरकारला आवश्यक बहुमतासाठी 36 मतं कमी पडतील. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे जी अनेक बातम्यांमध्ये येते की जर डीएमकेचे 22 खासदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार सरकारला त्यांनी साथ दिली तर एनडीएचा आकडा 354 पर्यंत पोहोचू शकतो. पण इतकं झालं तरी सुद्धा 2/3 साठी जे बहुमत लागतं त्यासाठी 6 मतं कमीच पडतील. म्हणजे अशा परिस्थितीत छोटे पक्ष, अपक्ष खासदार यांच्याकडेच या घटना दुरुस्तीचं भवितव्य ठरवण्याची मास्टर की असू शकते. म्हणजे रिजनल पार्टी आता महत्वाच्या असणार आहे सरकारला. आणि आता पुढचं एक बिल सांगते म्हणजे हा मुद्दा तुम्हाला पटकन कळेल. सो होल्ड ऑन टू दिस थॉट आणि याची लिंक आता तुम्हाला मी जे सांगणार आहे त्यातून कळेलच. कारण जे दुसरं बिल या पावसाळी अधिवेशनात येऊ शकेल असं म्हटलं जात आहे ते म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन 130th अमेंडमेंट बिल. हे सामान्य माणसाला जास्त लवकर कळेल कारण प्रश्न आहे गंभीर आरोपाखाली कुठलाही मंत्री किंवा मुख्यमंत्री जेलमध्ये गेला तर काय होणार. सध्या काय होतं की कायद्यात स्पष्ट नियम नाही, कोणी राजीनामा देतं, कोणी देत नाही, कोणी महिनोन-महिने मंत्री राहतो. मग सरकारनं आणलं 130वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ते बिल आणि लोकांनीच याला असं नाव दिलंय की जेल्ड मिनिस्टर्स लॉ. मुख्य उद्देश काय की मुख्यमंत्री किंवा मंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकणार नाही, इनफॅक्ट पंतप्रधान सुद्धा. 20 ऑगस्ट 2025ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं. विरोधी पक्षांनी याला विरोध केला आणि मग हे विधेयक गेलं जेपीसी कडे म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. आता या जेपीसी मध्ये अर्थात एनडीएचा डॉमिनन्स आहे, पण या विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या जेपीसीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या भाजपच्या खासदार आहेत अपराजिता सारंगी आणि या कमिटीमध्ये एकूण 31 सदस्य आहेत. त्यात एमआयएमचे अझदुद्दीन ओवेसी आहेत, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आहेत. आता बेसिकली यात सुरुवातीला काय प्रस्ताव होता की जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्यामध्ये 30 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या कोठडीत राहिला
तर तो आपोआप मंत्रिपदावरनं हटवला जाईल. पहिल्यांदा ऐकल्यावर काय वाटतं की अरे कसलं एक्सलंट आहे ना, की राजकारण स्वच्छ होईल याच्याने. पण विरोधकांनी एक मोठा प्रश्न विचारला की जर खोटा गुन्हा दाखल केला तर? समजा एखाद्या सरकारनं विरोधी पक्षाच्या मंत्र्यावर केस टाकली, 30 दिवस जेलमध्येच ठेवलं आणि मंत्रिपद गेलं. नंतर कोर्ट म्हणलं की पुरावेच नव्हते. मग या मुद्द्यावर सरकार नाही का हलणार त्या राज्यातलं? आणि या मुद्द्यावरनं विरोध झाला. राज्य सरकारांनी, कायदा तज्ज्ञांनी, विरोधी पक्षांनी सगळ्यांनी खूप बदल सुचवले आणि आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीनं महत्त्वाचा बदल मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. रिमूव्हल म्हणजे हकालपट्टी या शब्दाच्या ऐवजी सस्पेन्शन म्हणजे मंत्रिपद तात्पुरतं स्थगित असा शब्द त्याच्यात आलाय. जर नंतर कोर्टातनं निर्दोष सुटका झाली किंवा आरोप टिकले नाहीत किंवा ठराविक काळात सरकार आरोप सिद्ध करू शकलं नाही तर सस्पेन्शन मिळेल. म्हणजे मंत्री पुन्हा पदावर येऊ शकतो. याला सनसेट क्लॉज म्हणतात. सोप्या भाषेत कायद्यालाही एक्सपायरी डेट दिलेली आहे. मग प्रश्न येतो, मग हा बदल भाजपनं का मान्य केला असेल JPC मध्ये? तर काही राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की सरकार विरोधकांना पूर्णपणे नाराज करू इच्छित नाही, विशेषतः रिजनल पार्टीजना, प्रादेशिक पक्षांना. कारण पुढे अजून बरीच मोठी बिले येणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे डिलिमिटेशन बिल. राजकारणात कधी कधी आजचा तडजोडीचा चहा उद्याच्या मतदानासाठी दिला जातो. सो कळतंय का की सोमवारपासून इतका आकड्यांचा खेळ सुरू होणार आहे. 360, 324, 354, 2/3, बहुमत, क्रॉस वोटिंग, बंड, सपोर्ट. पण अजून एक आकडा आहे ज्या आकड्याकडे सरकारनं अजून तरी लक्ष दिलेलं नाहीये, पण सोमवारी तो विषय तापण्याची शक्यता आहे. तो आकडा म्हणजे नीट परीक्षेतल्या गोंधळ. त्या गोंधळानंतर आत्महत्या केलेली 12 पेक्षा जास्त मुलं म्हणजे विद्यार्थी. मेलेडी सारखा आकडा विरघळून जाणार नाहीये. नीट गोंधळ, CBSE गोंधळ, राम मंदिर दानपेटीतली चोरी या आकड्यांवर मोदींनी अजून एकही शब्दाचं भाष्य केलेलं नाहीये. मॅक्सेसे पुरस्कार विजेते शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे. त्यावर काही कमेंट नाहीये. हे जे 12-18 हे आकडे आहेत ना, हे खरे मेजॉरिटी इश्यू आहेत. कारण संसदेत फक्त कायदे होत नाहीत, इथे पुढच्या पिढीचं राजकारण लिहिलं जातं आणि ही पिढी काही सांगू पाहतीये. तिला तो दहशतगर्दों का बी टीम है म्हणणं किंवा कोण कोणाची बी टीम आहे हे ठरवण्याच्या पलीकडे तिच्या काही मागण्या असतात, त्या रास्तायत की नाही यावरच फक्त चर्चा होणं हे जास्त महत्वाचं आहे. डिलिमिटेशन ठरवेल उद्या कोणत्या राज्याचा आवाज संसदेत किती मोठा असेल. जॉईंट मिनिस्टर्स बिल ठरवेल सत्तेत असलेल्यांची जबाबदारी किती असेल. सप्लिमेंटरी बजेट ठरवेल सरकार पैसा कुठे खर्च करणार आहे. 1 नेशन 1 इलेक्शन कधी येईल हे अजून स्पष्ट नाही, पण त्याची तयारी सुरू आहे. आणि या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही की लोकशाही ही फक्त मतदानाच्या दिवशी जिवंत नसते, ती संसदेतल्या प्रत्येक मतदानात जिवंत असते. प्रश्न इतकाच आहे की आपण नागरिक म्हणून संसदेकडे फक्त टाळ्या वाजवायला बघतो की प्रश्न विचारायलाही तयार आहोत. कारण लोकशाही सरकारचं काम कायदे बनवणं असतं, पण त्या कायद्यामागचा हेतू समजून घेणं हे नागरिकांचं काम असतं. आणि जेव्हा नागरिक प्रश्न विचारणं बंद करतात तेव्हा सत्ता उत्तर देणं बंद करते. नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो UPA गवर्नमेंट नहीं है, NDA गवर्नमेंट है.